मित्रांनो, तुम्ही कधी इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचा विचार केला आहे किंवा भविष्यात करणार आहे तर मी तुम्हाला एक गोष्ट नक्की सांगतो. एक ट्रिक आहे जी तुम्हाला खूप युजफुल होईल. बेसिकली तुम्ही यूट्यूबला किंवा रील्सला किंवा फेसबुकच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं असाल की हाऊ टू बुक अ चीप फ्लाईट, हॉटेल आपण कसे कमीमध्ये बुक करू शकतो, कसं चीपमध्ये बुक करू शकतो, ह्या सगळ्या तुम्ही गोष्टी बघितल्या असतील. तर त्याच्यामध्ये तुम्ही स्काय स्कॅनर बघितलं असेल, Booking.com, अगोडा तुम्ही बघितलं असेल. इथून आपल्याला फ्लाईट रेट किंवा रूम्स जे आहेत त्या खूप कमी किमतीमध्ये बुक करता येतात. आणि मी एक तुम्हाला अशी ट्रिक सांगतो ना जी खूप युजफुल आहे. बेसिकली इंडियन ट्रॅव्हलर जे आहेत ना ते काय करतात, फॉरेन जी टूर आहे त्यांची, फॉर एक्झाम्पल मानून चलो आपण थायलंडला त्यांना जायचं आहे, तर ते काय करतात की ते 4 ते 5 महिन्याआधी ते प्लॅन करतात की आम्हाला थायलंडला जायचं आहे, आम्हाला या हिशोबाने बुकिंग करायची, आमचा हा बजेट आहे, त्यानुसार प्लॅनिंग वर्कआउट करतात. तर मित्रांनो, तुम्ही काय करता, ती मोस्टली लोक ऑनलाईन बुक करतात पॅकेजेस. काही लोक जे आहेत ते स्वतः काही बुकिंग्स करतात, फ्लाईटचं म्हणा किंवा विजा म्हणा, XYZ तुम्ही बुकिंग्स करतात. काही बुकिंग्स जे आहेत ना ते USDमध्ये पे करावं लागतात तुम्हाला. तर आज मी ना त्याच गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ती खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे जी भूतकाळातही इम्पॉर्टंट होती, वर्क करत होती, आत्ताही वर्क करते आणि भविष्यातही वर्क करणार आहे. ती मोस्ट इम्पॉर्टंट गोष्ट आणि मोस्ट इम्पॉर्टंट ट्रिक आहे. ट्रिकच माना त्याला, की तुमचे ते पैसे वाचवेल. जर तुम्ही USDमध्ये पेमेंट करत असाल कुठेही तर ही ट्रिक तुम्हाला युजफुल आहे. सो मित्रांनो, ट्रिक काय आहे, ट्रिक वगैरे काही नाही, हे सगळं ग्लोबल मार्केट आहे, ग्लोबल सिनॅरिओ आहे ज्याच्यावर आपले सगळे करन्सी जी आहे करन्सी मार्केट चालते. इंडेक्स असतो डॉलर्सचा इंडेक्स, ज्याला डिक्सी बोलता, तुम्ही चेक करू शकता गुगलवर. तो डे बाय डे वाढतो आहे. डॉलरचा इंडेक्स वाढला म्हणजे तो अगेन्स्ट एव्हरी करन्सी वाढतो. जापानच्या अगेन्स्ट वाढतो, युरोच्या अगेन्स्ट वाढतो, इंडियन रुपीजच्या अगेन्स्ट वाढतो, थाई बातच्या अगेन्स्ट वाढतो. फॉर एक्झाम्पल आपण थायलंडचं घेतो, तुम्हाला फॉरेन टूर करायची थायलंडला, तुम्ही पॅकेज बुक केलं तुमच्या ट्रॅव्हलरकडनं, टूर ऑपरेटरकडनं, सगळं बुक झालं आहे. पण मग जेव्हा तुम्हाला जेव्हा ट्रॅव्हल करायचं असतं तर त्यावेळेस तुम्ही काय विचार करता, की त्यावेळेस तुम्ही हा विचार करता की मी माझा पर्सनल एक्सपेन्स किती करायचा, मी काय काय घ्यायचं तिथे, काय काय वस्तू घेऊ शकतो, काय काय ॲक्टिव्हिटीज करू शकतो, त्यासाठी मला एक अमाऊंट लागणार आहे, डिसेंट अमाऊंट लागणार आहे जी मला खर्च करायची. मग बेसिकली ट्रॅव्हलर जे आहे, मी ॲव्हरेज ट्रॅव्हलर सांगतो जे आमच्यासोबत ट्रॅव्हल करतात, ते बेसिकली थायलंडसाठी किंवा एशियातल्या ज्या कंट्रीजसाठी ट्रॅव्हल करतात, तर बेसिकली ते ॲव्हरेजली 20,000 पर्सनल एक्सपेन्सेस घेऊन चालतातच. तुम्ही वेगवेगळ्या कंट्रीनुसार वेगवेगळे एक्सपेन्सेस होऊ शकतात, वर खाली होऊ शकतात, पण ॲव्हरेज 20,000 हा आहे. तर 20,000 जे आहे ना करन्सी, ते ट्रॅव्हल कधी एक्सचेंज करतो माहिती आहे का, जाण्याच्या 1 हप्ता आधी किंवा जाण्याच्या 2 दिवसाआधी. तर ही मेन चूक आहे. सो आजचा आपला टॉपिकच आहे हा करन्सीवर. तर मित्रांनो, जेव्हा पण तुम्हाला ट्रॅव्हल प्लॅन करायचा इंटरनॅशनल, तुम्ही 4 ते 5 महिन्याआधी ट्रॅव्हल प्लॅन करतात, एक्झॅक्टली राईट. तर तुम्ही जो पर्सनल एक्सपेन्स आहे ना 20,000 तुम्ही पकडून चला की मला 20,000 खर्चायला लागणार आहे. मग ते जे 20,000 आहेत ना ते USDमध्ये तुम्ही आत्ताच बुक करून ठेवा. तुम्ही 20,000चे USD आत्ताच तुम्ही घेऊन ठेवा. आत्ताचा रेट जो चालला आहे 81.60 चालू आहे. सध्याचा रेट जो आहे USD INRचा तो 81.60, आय गेस आय एम राईट, 81.60चा आहे. आणि काही दिवसापूर्वी 2-3 दिवसाआधी 79.60 70च्या आसपास होता. 3 ते 4 दिवसाआधी एवढी करन्सी होती, म्हणजे विदिन वीकमध्ये तो 1.5 ते 2 रुपयाने वाढलेला आहे. तर डॉलर इंडेक्स जो आहे ना तो अगेन सगळ्या करन्सी वाढतो. मग तुम्हाला काय करता, मेन करन्सी USDच आहे, तुम्हाला USDच कॅरी करायची आहे. तुम्हाला थायलंडला जायचं असेल तर तुम्ही इंडियन रुपीज घेऊन थाई बात बिलकुल नका घेऊ. फर्स्ट इम्पॉर्टंट नोट लक्षात ठेवा, तुम्ही ज्याही कंट्रीमध्ये जातात ना त्या कंट्रीची तुम्ही करन्सी घेऊ नका, USDच घ्या. आणि USD कोणता घ्यायचा, 100चा USD घ्यायचा, $100. पण ती नवीन नोट असली पाहिजे, जुनी नोट नाही. जुन्या नोटला एक्सचेंज व्हॅल्यू कमी भेटते, म्हणजे 81.90 आता चालू आहे का 60 जे पण चालू आहे. जेव्हा तुम्ही एक्सचेंज करायला जाणार किंवा त्याच्या अगेन्स्ट इंडियन रुपीज घ्यायला जाणार तर तुम्हाला ते 78.50 म्हणजे 3 रुपये 4 रुपये कमीच पडणार. तुम्ही कुठेही जा, तुम्ही थायलंडला गेला, तुम्ही श्रीलंकेला किंवा दुबईला तुम्ही एक्सचेंज करायला गेला त्याची व्हॅल्यू कमीच भेटणार.
तुम्हाला माहिती आहे 20,000 रुपये खर्च करायचेच आहेत, तर ते आत्ताच तुम्ही USDमध्ये कन्वर्ट करा. तर तुम्हाला तो 82ला आता पडेल तुम्हाला. आणि जेव्हा तुम्ही खरंच ट्रॅव्हल करणार आहे तेव्हा तुम्ही थायलंडला जाणार आहे, तर थाईला एका डॉलरला साधारणतः 36-37 थाई बात भेटतात ते आता. तर फ्युचरला ते 40 थाई बात भेटतील किंवा 40 to 44पर्यंत पण थाई बात भेटतील. ते खूप युजफुल होणार तुम्हाला, कारण की काय आहे, करन्सी तुम्हाला जी आहे ती चीपमध्ये आता अवेलेबल आहे. आणि जेव्हा तुम्ही सेल करायला जाणार USD थाई बातमध्ये तिकडे, तर त्याची व्हॅल्यू पण जास्त भेटणार. म्हणजे तुम्ही एक म्हणजे डिसेंट अमाऊंट जास्त तुम्ही 20चा जरी ॲव्हरेज ठेवला तर तुम्ही तिकडे जास्त स्पेंड करू शकता. तर त्या हिशोबाने तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता. आणि ही ट्रिक जी आहे ना, ही 100% वर्क होते. तुम्ही कधीही वर्कआउट करून बघा. तुम्ही कोविडच्या वेळेस वर्कआउट करून बघा. तुम्ही 2015 घ्या, 2016 घ्या किंवा 2008ची गोष्ट घ्या, कधी गोष्ट घ्या, ही जी ट्रिक आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे. आणि बेसिकली याच्यावरच पूर्ण दुनिया चालते. तर तुम्हाला इंटरनॅशनल ट्रॅव्हल करायचं असेल तर USD खूप इम्पॉर्टंट आहे. ते पण कधी एक्सचेंज करायचे आणि कधी त्याला विकायचं हे पण खूप इम्पॉर्टंट आहे. मग ट्रॅव्हलच्या आधी 4-5 महिन्याआधी जर तुमची टूर बुक झाली असेल तर USD नक्की बुक करा टूरसोबत तुमच्या. थँक्यू.